दहीची आई आले आहेत. त्यांचे आपल्या वर्गाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांनी दिलखुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती. आई, आज मी तुझी मुलाखत घेणार आहे. तू दिलखुलासपणे मुलाखत द्यावी. आई, तुझे माहेरचे नाव काय होते? माझे माहेरचे नाव राधिका धनाजी जाधव. तुझे शिक्षण किती झाले आहे? माझे शिक्षण जास्त काही नाही, 10वी झाले. लहानपणी तुला कोणता खेळ जास्त आवडायचा? मला लहानपणी खो खो हा खेळ भरपूर आवडायचा. लहानपणी तुझे स्वप्न काय होते? लहानपणी मला शिक्षक बनायचं होतं. तुझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कशी होती? माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती. तुला शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणी आल्या? मला शिक्षण घेताना भरपूर अडचणी आल्या. म्हणजे माझं गाव एकदम खेडेगाव होतं. त्या गावामध्ये 4थीपर्यंत शाळा होती आणि त्या शाळेत 4थी झाल्यानंतर 5वीला जायचं म्हटलं तर 10 किलोमीटर बाहेर शाळा होती. मग शाळेला जायला बस नसत्या, म्हणजे वेळेवर नव्हत्या आणि म्हणजे पायवाट होती एकदम, म्हणजे अशी शेतात जाण्यासारखी पायवाट. ते पावसाळ्यात वगैरे ती पाणी साठायचं, त्याच्यामुळे गैरहजेरी भरपूर पडायची. अशा भरपूर अडचणी बऱ्याच आल्या, आर्थिक अडचणी आल्या आणि नंतर उच्च शिक्षणासाठी. तू 10वीतून शाळा का सोडलीस? 10वीतून शाळा सोडली म्हणजे आमचं खेडेगाव असल्यामुळं 10वी नंतर जास्त मुली बाहेर शिकायला जातच नव्हत्या आणि जायचं असलं तर इस्लामपूरला, कराडला. त्याच्यामुळं वेळेवर बस नव्हत्या. घरच्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं पुढे शिक्षण घेता नाही आलं. तुझ्या जीवनातला आठवणीत राहणारा एखादा प्रसंग सांग. माझ्या जीवनात आठवणीत राहणारा प्रसंग म्हणजे मला 10वीला पुस्तक आणायला पैसे नव्हते वडिलांजवळ. वडील आजारी होते, त्यांना सांधेवाताचा त्रास होता. त्यांनी त्यांच्यात औषधं न आणता मला 10वीची पुस्तकं त्यांनी आणून दिली. हा माझ्या कायम आठवणीत राहणारा प्रसंग. तुझ्या आई वडिलांकडून कोणता गुण घेतला आहेस? मी माझ्या आईकडून गुण घेतला म्हणजे लग्नानंतर आपले सासू सासरे हे आपल्या आई वडिलासारखेच मानायचे आणि म्हणजे सासू सासरे आणि आई वडिलात फरक करायचा ना, हा आईकडं गुण घेतला. आणि पप्पांच्याकडून म्हणजे वडिलांच्याकडून म्हणशील तर मी असं गुण घेतला की कष्ट केल्याशिवाय जगात काही मिळत नाही, हा गुण त्यांच्याकडून घेतला. मी तुझ्याकडून कोणता गुण घ्यावा असे तुला वाटते? तू माझ्याकडून एकच गुण घ्यावा मला वाटतंय, मोठ्यांचा आदर करणे हा गुण घ्यावा. तुला आवडता छंद सांग. मला कविता लिहायला आवडतात भरपूर. आज जर तुला मोकळा वेळ मिळाला तर तू काय करशील? आज मला मोकळा वेळ मिळाला तर मी एखादी छान कविता लिहीन आणि तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला एक जागरूक नागरिक बनवण्याचा म्हणजे प्रयत्न करेन. तुला माझ्याकडून कोणता अपेक्षा आहेस? तुझ्याकडून मला अपेक्षा म्हणजे माझं राहिलेलं अपुरं शिक्षण तू करशीलच पूर्ण. खरं तू शिक्षक, चांगली एक आदर्श शिक्षक बनावी अशी माझी खूप इच्छा आहे. घरकाम करताना मी तुला कोणती काम करावे असे तुला वाटते? मला असं जास्त काही नाही, म्हणजे आपली कामं स्वतःची व्यवस्थित करावी ही अपेक्षा आहे मला. माझ्यातील कोणता गुण तुला आवडतो? मला तुझ्यातला गुण एकच आवडतो म्हणजे तू एकदा सांगितलं की ऐकतेस. माझ्यातील कोणता गुण तुला आवडत नाही? तुझ्यातला हट्टी स्वभाव, पाहिजे ते आत्ताच पाहिजे असं बोलतीस ते मला आवडत नाही. तू मला आणि माझ्या मैत्रिणींना कोणता संदेश देशील? मी तुला आणि तुझ्या मैत्रिणींना हा संदेश देईन की तुम्ही शिक्षण भरपूर घ्या. पहिलं कसं होतं, आई वडिलांचं कष्ट आता तुम्ही बघताय, सगळ्यांचेच आई वडील कष्ट करतात, त्याच्याशिवाय काय मिळत नाही. फक्त एवढंच की आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षकांचा उद्या त्यांना वाटलं पाहिजे, तुमचा बॅनर बघून ही माझी विद्यार्थी गाडी थांबवून म्हटलं पाहिजे की बाबा ही विद्यार्थिनी
मी शिकवल्या हा त्यांना अभिमान वाटला पाहिजे, एवढंच करावी मला अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. मी मोठ्यापणी काय व्हावे असे तुला वाटते? तू शिक्षक बनावं असंच वाटते मला. तू छान मुलाखत दिली त्यामुळे तुझं खूप खूप आभार. नमस्कार. आज आपल्या वर्गात माझा संवाद माझ्या आई या उपक्रमाअंतर्गत माझी मैत्रीण वैदेही तिच्या आई आल्या होत्या. त्यांची मुलाखत वैदेहीने घेतली. काकींनी अतिशय चांगली मुलाखत दिली. त्याबद्दल काकींचे इयत्ता 4थीच्या वर्गाच्या वतीने खूप खूप आभार.